श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 2 मार्चला सोमवारी असणार आहे 2026मधील म्हणजेच यंदाची होळी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी ही फाल्गुन महिन्यातील हुताष्मी पौर्णिमा तिथीला साजरी होणार आहे. यंदा ही पौर्णिमा म्हणजेच हुताष्मी पौर्णिमा 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी मंगळवारी 3 मार्चला संध्याकाळी 5:03 समाप्त होणार आहे. आणि होळी ही सोमवारीच पेटवली जाणार आहे. म्हणजे होळीचा जो मुख्य सण आहे तर तो सोमवारी 2 मार्चलाच साजरा केला जाणार आहे. आणि मंगळवारी धुलिवंदन असणार आहे. त्यासोबतच वर्षातील पहिलं चंद्रग्रहण म्हणजेच खग्रास चंद्रग्रहणसुद्धा याच दिवशी आहे आणि धुलिवंदनसुद्धा याच दिवशी आलेलं आहे. हे चंद्रग्रहण बघा संपूर्ण भारतामधून दिसणार असल्यामुळं या ग्रहणाचा सूतक काळ वेध हा आपल्याला पाळायचा आहे. अर्थातच आपल्याला हे चंद्रग्रहण पाळायचं आहे. होळीचा सण हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार. त्यासोबतच धार्मिक दृष्टीनं पण हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. होळी दहन करणं म्हणजे बघा मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून टाकणं, जुन्या वाईट विचारांना मागे सारून नवीन जीवनाची सकारात्मकतेनं नवीन ऊर्जेनं सुरुवात करावी या गोष्टीचं प्रतीक आहे. होळी पेटवणं म्हणजे काही वस्तू जाळणं नाही. केवळ वस्तू जाळून होळी पेटवणं असं होत नाही किंवा लाकडे जाळणे असंही याचा अर्थ होत नाही. तर आपल्या मनातील वाईट विचार, लोभ, मोह, अहंकार, क्रोध आणि वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना अग्नीच्या साक्षीनं नष्ट करणं असा होतो. या दिवशी वाईटावर चांगलेची मात म्हणून हा सण साजरा केला जात असतो. हा सण साजरा करण्यामागे बघा धार्मिक आणि पौराणिक कथासुद्धा प्रचलित आहेत. आणि त्यातील भक्त प्रल्हादाची कथा ही तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अगदी लहानपणापासून आपण ही कथा ऐकत आलेलो आहोत, वाचत आलेलो आहोत. आणि या दिवशी काही नियमांचं पालन देखील केलं जात असतं. तर बघा आपण होळीच्या दिवशी कोणी कितीही मागितल्या तरी या 3 वस्तू आपण कोणालाही द्यायच्या नाहीत. बऱ्याच लोकांना याविषयी माहिती नसते आणि त्यामुळे बऱ्याच जणांकडून या चुका घडतात. म्हणजे बरेच जण कळत नकळत त्यांच्या हातून या चुका होत असतात. पण त्याचे दुष्परिणाम हे आपल्या जीवनावरती आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. आपल्या घरात अडचणी संकट येत असतात. आपल्या मागे संकट येत असतात, अडचणी येत असतात. लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही, आपली साथ सोडते. घरात गरिबी येत असते. आणि त्यामुळंच आपण अशा कोणत्या ज्या वस्तू आहेत या आपण चुकूनही या होळीच्या दिवशी आपण कोणालाही द्यायच्या नाहीत. बघा कोणी कितीही मागितल्या तरीही द्यायच्या नाहीत. याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल. होळीचा सण हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा बघा आणि शुभ मानला जातो. या दिवशी आपण वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी होळी पेटवत असतो. अनेक ठिकाणी बघा घरासमोर, गल्लीमध्ये, मंदिरासमोर होळी पेटवली जाते. आणि त्या होळीत अनेक वस्तू या ज्या आहेत तर त्या टाकल्या जातात, जाळल्या जातात. आणि या दिवशी आपण काही घरातील वस्तू इतर व्यक्तींना दिल्या किंवा दान केल्या तर त्याचं जे वाईट भोग आहेत, परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा विचार येतो की मी कितीही कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, मेहनत करतो तरी पण माझी प्रगतीच होत नाही. माझी प्रगती कुठेतरी खुंटल्यासारखी वाटते. माझ्याकडे पैसाच टिकत नाही किंवा माझ्या घरामध्ये अनेक अडचणी येत आहेत. अडचणी, संकट माझी पाठ सोडायचं नाव घेत नाहीत. असे विचार आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा येत असतात.
तर बघा अशा काही गोष्टी आहेत किंवा चुका आहेत ज्या आपल्याकडून अशा विशिष्ट तिथींना कळत किंवा नकळत घडत असतात आणि त्याचेच दुष्परिणाम हे आपण भोगत असतो. म्हणून आपल्या घरात आलेली लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही, घर सोडून जाते, स्थिर नसते लक्ष्मी घरामध्ये. आपल्या घरात गरिबी, दरिद्री ही येत असते आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रात अशा काही वस्तू आपल्याला सांगितल्या आहेत ज्या आपण अशा विशिष्ट तिथींना दान पण करू नयेत किंवा एखादी व्यक्ती मागायला जरी आली तरी देऊ नयेत. अगदी तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असू द्या तरी त्या व्यक्तीला या वस्तू आपण चुकूनही देऊ नयेत. त्यामध्ये बघा या दिवशी आपण आपल्या घरामधील मीठ, साखर, दूध, दही यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील आपण चुकूनही इतर व्यक्तींना देऊ नयेत. कारण की बघा मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी चुकून पण बघा पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण कोणालाही द्यायच्या नाहीत किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून उसण्या म्हणून घ्यायच्या नाहीत. अगदी कितीही जवळची व्यक्ती मागायला येऊ द्या तरी पण आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही इतर व्यक्तींना द्यायच्या नाहीत. त्यासोबतच बघा या दिवशी आपण पैसे जे आहे म्हणजे या दिवशी पैशांची देवाणघेवाण किंवा पैशांचे जे व्यवहार आहेत तर ते सुद्धा या 2 दिवशी म्हणजे होळीच्या आणि धुलिवंदनाच्या दिवशी आपण करायचं टाळायचे आहेत. या दिवशी बघा कितीही गरजू व्यक्ती असू द्या किंवा अडचणीत असू द्या अशा वेळीसुद्धा आपण जे पैसे आहेत तर ते इतर व्यक्तीला देऊ नयेत. जर गरज असेल तर बघा ते जे पैसे आहेत तर त्या पैशांचा एक कोपरा दुमडून आपल्याला हे जे पैसे आहेत तर ते इतर व्यक्तीला द्यायचे आहेत. जर तुम्हाला त्या व्यक्तीला जास्त गरज असेल तरच आपण त्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत. म्हणजेच अर्थात बघा दवाखान्यासाठी गरज असेल, आजारपण असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण पैसे देऊ शकतो. पण इतर छोट्या मोठ्या कारणासाठी आपण आपली लक्ष्मी जी आहे तर ती इतर व्यक्तीला चुकूनही देऊ नये किंवा इतर व्यक्तीकडून देखील आपण उसने पैसे, उधार पैसे घेऊ नयेत. त्यासोबतच या दिवशी बघा सुवासिनी ज्या महिला आहेत त्यांना लग्नाच्या ज्या वस्तू आहेत सुवासिनीच्या तर त्यासुद्धा आपण या दिवशी इतर महिलांना चुकूनही द्यायच्या नाहीत. त्यामध्ये बघा आपले दागिने असतील किंवा मौल्यवान वस्तू असतील किंवा कपडे असतील किंवा शृंगाराचं जे साहित्य आहे तर ते सुद्धा आपण बाहेरील स्त्रियांना चुकूनही द्यायचं नाही. त्याचा परिणाम हा आपल्या पतीच्या आयुष्यावरती होत असतो. पतीचा जो शुक्र ग्रह आहे तर तो खराब होत असतो आणि शुक्र ग्रहाचा संबंध हा थेट धनाशी जोडला जातो. त्यामुळे आपल्या पतीला धनहानी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या वस्तू चुकूनही इतर स्त्रियांना या दिवशी देऊ नयेत. त्यासोबतच बघा आपण या दिवशी स्वयंपाकघरामधून मीठ, दही, दूध, साखर यासारख्या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा चुकूनही इतर व्यक्तींना देऊ नयेत. त्यासोबतच या दिवशी आपण बघा काही खरेदी करून वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो. तर अशा वेळी आपण बघा आपल्या घरामधील जो झाडू आहे तर तो झाडूसुद्धा इतर व्यक्तींना कधीही झाडण्यासाठी देऊ नये. तर अशा ज्या काही वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक मानल्या जातात तर त्या वस्तू आपण या दिवशी चुकूनही इतर व्यक्तींना द्यायच्या नाहीत. कारण की पौर्णिमा तिथी जी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपण इतर व्यक्तींना दिल्या तर आपल्या घरातून आपली लक्ष्मी निघून जात असते, काढता पाय घेत असते. आपल्या घरामध्ये दरिद्री गरिबी ही येत असते.